नमस्कार मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कसं प्रकारे पोर्टल लॉगिन करायचं आहे. ओके. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला सर्व्हिस ज्या आहे त्या कशा सबस्क्रिप्शन करायच्या आहे. तर त्यासाठी लॉगिन केल्यानंतर बघा तुमच्या समोर असं डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल. तुम्हाला गेट स्टार्टर वरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. इथे बघा तुम्हाला सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. सबस्क्राईब क्लिक केल्यानंतर आय अग्री विथ द टर्म्स अँड कंडिशनला टिक मार्क करायचं आहे आणि सबस्क्राईबला क्लिक करायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे सर्व्हिस सबस्क्रिप्शन केल्यानंतर तुमच्या समोर सर्व्हिस जी आहे ती सबस्क्राईब होईल. तर अशा सर्व प्रकारच्या आपल्याला ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिस सबस्क्रिप्शन करून घ्यायचं आहे. ओके. तर तुमच्या सर्व्हिस जी आहे ती चालणार आहे. तोपर्यंत तुमच्या सर्व्हिस कोणत्याही प्रकारची तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी सर्व्हिस ज्या आहेत त्या सगळ्या सबस्क्राईब करायच्या आहे. ओके. आता मी एक एक सर्व्हिस सगळ्या सबस्क्राईब करून घेतोय. जेव्हा तुम्ही सर्व्हिस सबस्क्राईब करताय तेव्हा ऑटोमॅटिकली डिलीट होऊन सबस्क्रायबर मध्ये जाईल. ओके. त्याच्यानंतर आपण सर्व्हिस कशा वापरायच्या त्याविषयी आपण व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिले सगळ्या सर्व्हिस ज्या आहेत त्या सबस्क्राईब करायच्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या सर्व्हिस सबस्क्राईब करून घ्यायच्या आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला जी केवायसी असते ती कशा प्रकारे कम्प्लीट ई केवायसी करायची आहे. ओके. तर भेटूया चला पुढे व्हिडिओमध्ये. धन्यवाद.